दरम्यान 5 ते 7 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर येते। यावेळेस एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। परधाडे रेल्वे स्थानकाजवळ दुर्घटना घडलेली आहे आणि या दुर्घटनेमध्ये 5 ते 7 प्रवाशांचा मृत्यू झाला अशी बातमी समोर आली आहे। यावेळेस एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, पुष्पक एक्सप्रेस मधून मुंबईकडे ही एक्सप्रेस येत होती आणि त्याच एक्सप्रेस मधून आगीच्या ठिणग्या निघाल्या आणि यानंतर प्रवाशांनी घाबरून या एक्सप्रेस मधून खाली उडी मारली आणि त्यानंतर बंगळुरू एक्सप्रेसनं या प्रवाशांना धडक दिलेली आहे आणि यामध्ये 5 ते 6 प्रवासी यांचा मृत्यू झालेला आहे तर काही लोक जखमी असल्याची माहिती आता समोर येते। दरम्यान मुंबईकडे येणारी ही पुष्पक एक्सप्रेस होती आणि जळगावकडे जाणारी कर्नाटक एक्सप्रेस तिला प्रवाशांना धडक दिली। 5:08 ही संपूर्ण दुर्घटना घडली असून दरम्यान आता भुसावळहून वैद्यकीय मदत तिकडे निघालेली आहे। अधिकारी घटनास्थळी निघाले असून थर्ड एसीच्या कोचमधून काही जण खाली उतरलेत आणि या संपूर्ण दुर्घटनेमध्ये साधारण 5 ते 6 जणांचा मृत्यू झाल्याची अपडेटेड माहिती समोर येते। यावेळेस एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची दुर्दैवी बातमी आपण बघतोय। परधाडे रेल्वे स्थानकाजवळ ही दुर्घटना घडलेली आहे ज्यामध्ये काही लोकांचा मृत्यू झाल्याचं देखील कळत आहे। 5 ते 7 प्रवाशांचा मृत्यू झाला अशी माहिती आता समोर आलेली आहे। आतापर्यंत अधिकृत जखमी नेमके किती आहे या संदर्भातली कुठलीच माहिती रेल्वे प्रशासन किंवा जिल्हा प्रशासनाकडे नाही, परंतु यावेळेस जळगावमध्ये ही एक दुर्दैवी घटना घडलेली आहे। परधाडे एक्सप्रेस जवळ परधाडे स्थानकाजवळ ही घटना घडली आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी सचिन जोशी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, तिकडे सध्याची परिस्थिती काय? जळगाव रेल्वे स्थानकाच्या पुढे पाचोरा रेल्वे स्थानकाच्या दरम्यान माहिजी आणि परधाडे दोन छोटी रेल्वे स्थानक आहेत, त्याच्या दरम्यान हा अपघात घडलेला आहे। मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेस मधील एका कोचला आग लागल्याची माहिती प्रवाशांना मिळाली। ती अफवा असल्याचे सांगण्यात येत होते। त्या भीतीने काही प्रवाशांनी त्या कोच मधून उड्या मारल्या आणि समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेस खाली काही प्रवासी चिरडले गेले। त्यात 6 ते 7 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे। जिल्हाधिकारी आयुष स्वतः त्या घटनेच्या संदर्भात लक्ष ठेवून आहेत। ते पण प्रशासनाकडून रेल्वे प्रशासनाकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत। पालकमंत्री गुलाबराव पाटलांनाही ही घटना कळविण्यात आलेली आहे आणि ते सुद्धा घटनास्थळी रवाना होत असल्याचे त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या पीएने सांगितलेले आहे। या घटनेचे अपडेट्स लवकरच मिळतील, त्या संदर्भात आपल्याला कळवण्यात येईल। जी, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर जळगावमध्येही रेल्वे दुर्घटना घडलेली आहे। अपघातामध्ये जवळपास 5 ते 7 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सचिन जोडले गेलेले आहेत। सचिन, आतापर्यंत तिथे काही मदत पोहोचवण्यात आलेली आहे का? कारण की आपण मृतदेह पाहू शकतो, 5 ते 6 जणांचा इथं मृत्यू झालेला आहे आणि काही जण जखमी सुद्धा दिसत आहेत, त्यामध्ये लहान मुलांचा सुद्धा समावेश आहे।